सदर आंदोलन केल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे। आज माननीय अल्पसंख्याक आयुक्तालय या कार्यालयासमोर हज हाऊसच्या समोर मराठी कृती समितीच्या महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक लाक्षणिक धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या मुख्य मागण्या अशा आहे की मागील सरकारने गेल्या वर्षी मराठी या साहित्य संस्थाचा सारथी, भारती, टार्टी, अमृत यासारख्या साहित्य संस्थाच्या धर्तीवर एक GR काढला होता। तो GR अल्पसंख्याक समाजासाठी होता, अल्पसंख्याक समाजांच्या विद्यार्थ्यांसाठी होता की ज्याप्रमाणे सारथी, भारती व इतर साहित्य संस्थांना निधी दिला जात आहे, ज्याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जात आहे, ज्याप्रमाणे रिवॉर्ड दिले जात आहे, ज्याप्रमाणे सोयी सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात आहे, त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व त्यातील समाजातील घटकांना तो सुविधा देण्याकरिताचा तो GR होता। परंतु त्या GRची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही आहे आणि ज्याप्रमाणे समानताचा GR आला होता त्याचप्रमाणे आमची या मागणी आहे की समानताच्या GR प्रमाणे मराठीला निधी दिला पाहिजे, त्याचा हेड उघडला पाहिजे आणि शिष्यवृत्ती आणि इतर सर्व सुविधा ज्या इतर संस्थांमार्फत इतर समाजांच्या विद्यार्थ्यांना दिले जात आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाज विशेष त्या अल्पसंख्याक समाजाला दिले गेल्या पाहिजे। या मागणीकरिता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचं लक्ष वेधण्यासाठीचा हा आंदोलन आम्ही सुरू केला आहे। पहा, आपल्या राज्यामध्ये अनुसूचित जातीकरिता बार्टी नावाची संस्था कार्य करत आहे, OBC समाजाकरिता महाज्योती आहे, मराठा समाजाकरिता जे आहे सारथी संस्था कार्य करत आहे। त्याशिवाय अनेक संस्था आहे जे मुलांना प्रशिक्षण देतात, वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहे। या ठिकाणी मायनॉरिटी समाजाने सुद्धा मागणी केली आणि त्या अनुषंगाने सरकारने इलेक्शनच्या पूर्वी ती मागणी मान्य केली की ठीक आहे, आम्ही मायनॉरिटी रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बनवणार। पण आता इतकी मुदत झालेली आहे, अजूनपर्यंत प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे। कार्यालय, कर्मचारी, योजना काहीही नाही आहे। सध्या शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे, त्यामुळे या धरणे आंदोलनाच्या निमित्त आमची मागणी आहे की सरकारने त्वरित मराठी ही संस्था कार्यान्वित करावी आणि ज्या प्रकारच्या योजना इतर ठिकाणी चालू आहे अगदी तशाच प्रकारच्या योजना या ठिकाणी कार्यान्वित करण्यात याव्या। कारण की सरकारचंच म्हणणं आहे की उच्च शिक्षणामध्ये हा मुस्लिम समाज सर्वात मागं आहे, शासकीय नोकरीमध्ये सर्वात मागं आहे। त्यामुळे निश्चितपणे हा समाज समोर यायला पाहिजे, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, संधी मिळायला पाहिजे। त्यासाठी मराठीला कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी हा धरणा प्रदर्शनाचं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। जी परिस्थिती आहे जे मी मुख्यमंत्री महोदयाला हात आळून ते निवेदनासाठी दाखवलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री त्याचा